नमस्कार मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. येथूनच भीमा नदीचा उगम होतो. हे स्थान केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे नसून निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. या ज्योतिर्लिंगाच्या विषयी आपण काही रहस्य जाणून घेणार आहोत, काही कथा जाणून घेणार आहोत. श्री भीमाशंकरचे स्थान आणि महत्त्व काय आहे, भीमासूर राक्षसाचा वध आणि राजा सुदक्षिणाची भक्ती काय होती, त्रिपुरासूर वध आणि मेरू पर्वताचे धनुष्य याविषयी काय रहस्य आहे, भीमा नदीचा उगम आणि मोक्षकुंड काय आहे, श्रीमाजी आप्पांनी अर्पण केलेली ही मोठी घंटा ते रहस्य काय आहे. तर कृपया ही कथा संपूर्ण शेवटपर्यंत पहा ही विनंती. या कथेचा प्रारंभ रामायण काळाशी जोडलेला आहे. लंकापती रावणाचा भाऊ कुंभकर्ण जेव्हा रावण युद्धात मारला गेला तेव्हा त्याची पत्नी कर्कटी अत्यंत दुःखी झाली. कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर कर्कटीला एक पुत्र झाला ज्याचे नाव भीमासूर ठेवण्यात आले. भीमासूर जसा जसा मोठा झाला तसा त्याला आपल्या शक्तीचा गर्व वाटू लागला. एकदा त्याने आपल्या मातेला विचारले, माते, माझे वडील कोण होते आणि त्यांचा अंत कसा झाला. तेव्हा कर्कटीने रडत रडत सांगितले की तुझे वडील महान वीर कुंभकर्ण होते, ज्यांना विष्णूचा अवतार असलेल्या रामाने कपटाने मारले. हे ऐकताच भीमासुराच्या अंगाची लाही लाही झाली. त्याने विष्णूचा आणि सर्व देवांचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी विचार केला की जर मला देवांना जिंकायचे असेल तर मला अफाट शक्तीची गरज आहे. भीमासुराने सह्याद्रीच्या पर्वतावर जाऊन ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या सुरू केली. हजारो वर्ष त्याने एका पायावर उभे राहून तप केले. त्याच्या तपाच्या प्रभावाने स्वर्गलोक डळमळू लागला. शेवटी ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हणाले, वत्सा भीमासुरा, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे. तुला काय हवे. भीमासुराने सांगितले, हे सृष्टीकर्त्या, मला इतकी शक्ती द्या की कोणताही देव, असुर किंवा मानव मला पराभव करू शकणार नाही. मला त्रिभुवनात सर्वात बलवान बनवा. ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटले. शक्ती प्राप्त होताच भीमासूर अधिकच क्रूर झाला. त्याने प्रथम इंद्रलोकावर आक्रमण करून इंद्राला पळवून लावले आणि स्वतः स्वर्गाचा अधिपती झाला. भीमासुराने पृथ्वीवर हाहाकार माजवला. त्याने धर्माचा नाश करण्यास सुरुवात केली. कामरूप देशाचा राजा सुदक्षिण हा देवाचा आणि शंकराचा निस्सीम भक्त होता. भीमासुराने सुदक्षिणावर आक्रमण केले आणि त्याला युद्धात पराभूत करून बंदी बनवले. राजा सुदक्षिणाला एका अंधाऱ्या कोठडीत साखळदंडांनी बांधून ठेवण्यात आले. मात्र राजा विचलित झाला नाही. त्याने त्या कारागृहातच मातीचे एक पार्थिव शिवलिंग तयार केले. राजा रात्रंदिवस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू लागला. राजाच्या भक्तीचा प्रभाव इतका होता की कारागृहातील इतर कैदीही शिवनामाचा गजर करू लागले. ही बातमी जेव्हा भीमासुरापर्यंत पोहोचली तेव्हा तो संतापला. तो हातातील तलवार नाचवत राजाकडे गेला आणि गर्जना केली, तुझा हा देव कुठे आहे. जर तू आत्ताच्या आत्ता या लिंगाची पूजा थांबवली नाहीस तर मी तुझे मस्तक धडा वेगळे करीन. राजा सुदक्षिण शांतपणे म्हणाला, अरे मूर्खा, माझा महादेव सर्वव्यापी आहे. तू ज्या शिवलिंगाचा अपमान करत आहेस तेच तुझे काळ ठरेल. संतापलेल्या भीमासुराने आपल्या तलवारीचा जोरदार प्रहार
त्या पार्थिव शिवलिंगावर केला. जसा तलवारीचा स्पर्श शिवलिंगाला झाला तसा मोठा गडगडाट झाला आणि त्यातून साक्षात भगवान शिव प्रगट झाले. शिवाचे रूप अत्यंत भीषण आणि रौद्र होते. त्यांच्या जटामधून अग्नी बाहेर पडत होता. भगवान शिव गरजले, रे दृष्ट भीमासुरा, माझ्या भक्ताला त्रास देण्याचे फळ भोगण्यासाठी तयार हो. शंकरांनी आपल्या ओंकाराने भीमासुराचे अर्धे सैन्य भस्म केले. भीमासूर आणि शंकर यांच्यात प्रदीर्घ युद्ध झाले. भीमासुराने अनेक मायावी शक्तीचा वापर केला, परंतु भगवान शिवाच्या समोर त्याचे काहीच चालेना. शेवटी देवाने आपल्या त्रिशूळाने भीमासुराच्या छातीचा वेध घेतला आणि त्या महाबलिष्ठ राक्षसाचा अंत झाला. भीमासुराच्या वधानंतर भगवान शिव अत्यंत क्रोधित होते. त्यांच्या या रौद्र अवतारामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे त्यांच्या शरीराला घाम फुटला. त्यांच्या कपाळावरून आणि शरीरावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. या धारांनी एका विशाल नदीचे रूप धारण केले, जिला आज आपण भीमा नदी किंवा चंद्रभागा पंढरपूर म्हणून ओळखतो. ऋषी मुनी आणि देवांनी शंकराची स्तुती केली आणि त्यांना शांत होण्याची विनंती केली. त्यांनी प्रार्थना केली, हे प्रभू, भक्ताच्या कल्याणासाठी आपण याच ठिकाणी कायमस्वरूपी निवास करावा. भक्ताच्या आग्रहाखातर भगवान शिव येथेच ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाली. भीमा नदीच्या उगमाशी वसलेली असल्यामुळे या स्थानाला भीमाशंकर असे नाव पडले. भगवान शंकराच्या भीमाशंकर अवताराशी जोडलेली दुसरी एक कथा त्रिपुरासूर वध ही कथा अत्यंत विरसपूर्ण आहे. तारकासुराचा वध कार्तिकेयाने केल्यानंतर त्याच्या 3 पुत्रांनी तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्येन्नु माली देवाचा सूड घेण्याचे ठरवले. त्यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांनी अमर होण्याचे वरदान मागितले, परंतु निसर्ग नियमानुसार अमरत्व देणे शक्य नसल्याने त्यांनी एक विचित्र अट ठेवली. हे ब्रह्मदेवा, आम्हाला अशा 3 नगरे बांधून द्यावी जी अंतराळात तरंगतील. 1000 वर्षातून एकदाच जेव्हा ही 3 नगरे एका रेषेत येतील आणि जो कोणी एकाच बाणाने या 3चा वेध घेईल तोच आमचा वध करू शकेल. ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटले आणि मै नामक असुरांनी त्यांच्यासाठी सोन्याचे, चांदीचे आणि लोखंडाचे अशी 3 उडणारी नगरे तयार केली. यालाच त्रिपुर म्हटले गेले. त्रिपुरासुराचा अत्याचार हे 3 असुर, ज्यांना एकत्रितपणे त्रिपुरासूर म्हटले जाते, या उडणाऱ्या नगराच्या साह्याने कोठेही प्रवास करू शकत होते. त्यांनी स्वर्गलोक आणि पृथ्वीवर दहशत माजवली. ही नगरे हवेत असल्याने त्यांच्यावर आक्रमण करणे देवांना अशक्य झाले होते. त्यांनी ऋषीच्या आश्रमावर ही नगरे आदळवून त्यांचा विनाश करण्यास सुरुवात केली. देवांची शंकराला प्रार्थना. जेव्हा त्रिपुरासुराचा उपद्रव असह्य झाला तेव्हा इंद्र आणि इतर देव भगवान विष्णूकडे गेले. विष्णूंनी सांगितले की त्रिपुरासुरांना केवळ भगवान शिवच मारू शकतात, कारण त्यांच्याकडेच ती शक्ती आणि एकाग्रता आहे. सर्व देवांनी कैलासावर जाऊन शंकराची स्तुती केली आणि त्यांना त्रिपुराचा शत्रू बनण्याची विनंती केली.
देवी रथाची निर्मिती हा विजय सोपान होता, कारण आट अशी होती की एकाच बाणाने तिन्ही नगरे फोडायची होती. त्यासाठी संपूर्ण ब्रह्मांडाने मिळून भगवान शिवांना एक विशेष रथ तयार करून दिला. पृथ्वी रथाचे मुख्य अंग बनली, सूर्य आणि चंद्र चाके बनले, मेरू पर्वत धनुष्य बनला आणि वासुकी नाग त्याची दोरी बनला. स्वतः भगवान विष्णू बाण बनले आणि अग्निदेव बाणाचे टोक झाले. ब्रह्मदेव या रथाचे सारथी झाले. युद्धाच्या अंतिम क्षण आणि वध सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये, जिथे आज भीमाशंकर आहे, भगवान शिव या रथावर आरूढ झाले. ते योग्य वेळेची वाट पाहू लागले. 1000 वर्षाचा तो क्षण जवळ आला, जेव्हा ती तिन्ही नगरे एका सरळ रेषेत येणार होती. जसा तो क्षण आला तसा भगवान शंकरांनी अघोर रूप धारण केले आणि मेरू पर्वताचे स्वरूप पौराणिक वर्णनानुसार मेरू पर्वत हा सुवर्णमयी असून तो ब्रह्मांडाच्या मध्यभागी स्थित आहे. याची उंची इतकी आहे की त्याच्या शिखरावर ब्रह्मदेवाची सभा भरते आणि सर्व देव तेथे निवास करतात. हा पर्वत केवळ दगड मातीचा नसून तो स्थैर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा त्रिपुरासुरांनी आपल्या 3 उडणाऱ्या नगरांनी देवलोकावर ताबा मिळवला, तेव्हा त्यांना मारण्यासाठी एक अमोघ शस्त्राची गरज होती. सर्व देवांनी आपल्या शक्ती एकत्र केल्या. मेरू पर्वत धनुष्य बनला. त्रिपुरासुरांना मारण्यासाठी जे धनुष्य हवे होते ते कोणत्याही सामान्य लाकडाचे किंवा धातूचे बनणे शक्य नव्हते. त्यासाठी जगातील सर्वात स्थिर आणि बळकट अशा मेरू पर्वताला धनुष्याचा आकार देण्यात आला. वासुकी नागाची दोरी त्या मेरू पर्वताच्या धनुष्याला ओढण्यासाठी वासुकी नागाचा वापर दोरी म्हणून केला गेला. कथेत मेरू पर्वत वापरण्यामागे एक खोल अर्थ आहे. मेरू पर्वत हा आपल्या शरीरातील कणा स्पाईन दर्शवतो, ज्याला योगात मेरुदंड म्हणतात. जसे शिवांनी मेरू पर्वताच्या धनुष्याने असुराचा नाश केला, तसेच मनुष्य आपल्या मेरुदंडातील कुंडलिनी शक्ती जागृत करून आपल्या आतील काम, क्रोध आणि लोभ यासारख्या राक्षसांचा नाश करू शकतो. भीमाशंकर हे सह्याद्रीच्या ज्या रांगेत वसलेले आहे त्या पर्वतांनाही स्थानिक श्रद्धेने मेरूचे अंश मानले जाते. येथील घनदाट जंगल आणि आकाशाला भिडणारी शिखरे पाहून भगवान शंकरांनी त्रिपुरासूर वधासाठी याच परिसराची निवड का केली असावी याची प्रचिती येते. धनुष्यावरून विष्णुरूपी बाण सोडला. तो बाण इतका वेगवान आणि तेजस्वी होता की त्याने क्षणात त्या तिन्ही नगरांना आरपार छेदले. तिन्ही नगरे जळून भस्म झाली आणि त्रिपुरासुराचा अंत झाला. त्रिपुरासूर वध कथेचे महत्त्व, अहंकाराचा नाश. त्रिपुरासूर हे मानवी मनातील 3 मुख्य दोष, काम, क्रोध आणि लोभ यांचे प्रतीक आहे. एकाग्रतेचे महत्त्व, जसे 3 नगरे एका रेषेत आल्यावरच वध शक्य होता, तसेच मनुष्याने मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र केल्यावरच ईश्वराची प्राप्ती होते. कार्तिक पौर्णिमा ज्या दिवशी हा वध झाला तो दिवस त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो. भीमाशंकर येथील मोक्षकुंड हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. या कुंडाचा संबंध प्राचीन ऋषीच्या
तपश्चर्येशी आणि भगवान शिवाच्या कृपेने मिळालेल्या मुक्तीशी आहे. या कुंडाच्या विस्ताराने मोक्षकुंड कथा, पापमुक्ती आणि शांतीचे स्थान, मोक्षकुंडाचे स्थान आणि स्वरूप भीमाशंकर मंदिराच्या जवळच साधारणपणे 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हे कुंड स्थित आहे. यालाच मोक्षकुंड किंवा गुप्त भीमाशंकर जवळचा महत्वाचा पाण्याचा स्रोत मानले जाते. असे म्हटले जाते की या कुंडातील पाण्याचा स्पर्श केवळ शरीराला नाही तर आत्म्यालाही शुद्ध करतो. ऋषी कौशिकांची तपश्चर्या, पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी ऋषी कौशिक नावाचे एक महान तपस्वी होऊन गेले. त्यांनी अनेक वर्ष कडक तपश्चर्या केली होती, परंतु मानवी जीवनातील काही अनैसर्गिक चुकामुळे किंवा पूर्वजन्माच्या कर्मामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची अशांती होती. त्यांना मोक्षप्राप्तीसाठी योग्य मार्गाची प्रतीक्षा होती. ते फिरत फिरत सह्याद्रीच्या या डाकिनी वनात आले. येथील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर त्यांना आत्मिक शांती मिळाली. त्यांनी तेथे स्नान करण्यासाठी आणि देवपूजेसाठी एका कुंडाची निर्मिती केली आणि शंकराची आराधना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकरांनी या कुंडाला मोक्ष देणारे कुंड असा आशीर्वाद दिला. भीमासुराच्या वधानंतरची शुद्धी. दुसऱ्या एका संदर्भानुसार जेव्हा भगवान शिवानी भीमासुराचा वध केला तेव्हा त्या युद्धात प्रचंड रक्तपात झाला होता. युद्धाच्या रौद्र रूपानंतर सृष्टीला शांत करण्यासाठी आणि त्या ठिकाणी झालेल्या हिंसेचे दोष दूर करण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने भूमीवर प्रहार केला. त्या प्रहारातून जो पाण्याचा स्रोत निर्माण झाला तेच हे मोक्षकुंड होय. या कुंडातील जलात स्नान केल्यामुळेच युद्धाचा दाह शांत झाला अशी धारणा आहे. मोक्षकुंडाचे धार्मिक महत्त्व. पितृदोष मुक्ती. अनेक भाविक आपल्या पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या कुंडावर विधी करतात. पाप प्रक्षालन अशी श्रद्धा आहे की जो कोणी श्रद्धापूर्वक या कुंडातील जलाने स्नान करतो किंवा तीर्थ म्हणून प्राशन करतो त्याचे सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधी नष्ट होतात. अक्षय तृतीया आणि महाशिवरात्री या विशेष दिवशी मोक्षकुंडावर स्नान करण्याचे महत्त्व अधिक सांगितले गेले आहे. जेव्हा आपण भीमाशंकराची पूर्ण कथा सांगतो तेव्हा गुप्त भीमाशंकराचा उल्लेख अनिवार्य ठरतो. मोक्षकुंडाच्या जवळूनच भीमा नदी गुप्त रूपाने वाहते आणि एका धबधब्याच्या स्वरूपात खाली पडते. निसर्गाच्या या रौद्र आणि शांत रूपाच्या संगमालाच मोक्ष म्हटले जाते. बोलावे असे जसे शरीराला स्वच्छ करण्यासाठी पाण्याची गरज असते तसे आत्म्याला स्वच्छ करण्यासाठी भक्तीच्या आणि मोक्षकुंडासारख्या तीर्थाच्या दर्शनाची गरज असते. की मोक्ष म्हणजे केवळ मरणानंतरची स्थिती नसून जिवंतपणी मनातील वाईट विचार नष्ट होणे म्हणजे सुद्धा मोक्षच आहे. भीमाशंकर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेली ती विशाल आणि ऐतिहासिक घंटा केवळ धार्मिक प्रतीक नसून मराठ्याच्या पराक्रमाचा एक जिवंत वारसा आहे. या घंटेचा इतिहास भीमाशंकरांची ऐतिहासिक घंटा पराक्रमाची साक्ष. ऐतिहासिक पार्श्वभूमी वसईची मोहीम. या घटनेचा इतिहास 18व्या शतकाशी म्हणजेच
पेशवे काळाशी जोडलेला आहे. इसवी सन 1739 मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू श्रीमंत चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगालच्या विरुद्ध वसईची लढाई पुकारली होती. पोर्तुगीज हे कोकण किनारपट्टीवर अतिशय जुलमी राजवट चालवत होते आणि हिंदू धर्मावर आघात करत होते. विजयाचा संकल्प आणि नवस चिमाजी आप्पांनी ही मोहीम हाती घेतली तेव्हा ती अत्यंत कठीण होती. वसईचा किल्ला जिंकणे सोपे नव्हते. मोहिमेवर निघताना चिमाजी आप्पांनी कुलदेवतांचे आणि महादेवांचे स्मरण केले. त्यांनी असा नवस केला होता की जर या युद्धात विजय मिळाला आणि पोर्तुगीजांचे वर्चस्व नष्ट झाले तर त्यांच्या चर्चमधील घंटा मी महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरामध्ये अर्पण करील. पराक्रम आणि घंटेची प्राप्ती मराठा सैन्याने अतुलनीय शौर्य गाजवून पोर्तुगीजांचा पराभव केला आणि वसईचा किल्ला जिंकला. विजयानंतर पोर्तुगीजांच्या विविध चर्चमधून अशा अनेक मोठ्या घंटा मराठ्यांनी ताब्यात घेतल्या. या घंटा युरोपमध्ये मुख्यतः पोर्तुगालमध्ये बनवलेल्या होत्या आणि त्या काळातील धातुशास्त्राचा उत्तम नमुना होत्या. भीमाशंकराला अर्पण विजयाचे प्रतीक म्हणून चिमाजी आप्पांनी एकूण 5 मोठ्या घंटा विविध देवस्थानांना अर्पण केल्या. त्यापैकी एक घंटा त्यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला अर्पण केली. इतर घंटा सासवडच्या संगमेश्वर मंदिराला, पालीच्या बल्लाळेश्वराला आणि वज्रेश्वरी देवीला अर्पण करण्यात आले आहे. घंटेची वैशिष्ट्ये: धातू आणि वजन. ही घंटा पंचधातूची बनलेली असून तिचे वजन प्रचंड आहे. नक्षीकाम: या घंटेवर युरोपियन शैलीतील नक्षीकाम आहे. विशेष म्हणजे एका बाजूला ख्रिस्ती धर्माची काही चिन्हे आणि मेरीची आकृती आजही पाहायला मिळते. ही घंटा हिंदू मंदिरात असूनही तिचे ऐतिहासिक मूल्य जपण्यासाठी ती तशीच ठेवण्यात आली आहे. या घंटेचा नाद अत्यंत गंभीर आणि पहाडी आहे. जेव्हा ही घंटा वाजवली जाते तेव्हा तिचा प्रतिध्वनी संपूर्ण भीमाशंकराच्या दरीत गुंजतो. ही घंटा आपल्याला 2 गोष्टीची आठवण करून देते. अन्यायाचा अंत जसा भीमासुराचा अंत झाला तसाच जुलमी सत्तेचा अंत मराठ्यांनी केला. धार्मिक समन्वय आणि विजय. ही घंटा विजयाची गर्जना करत सांगते की श्रद्धेच्या बळावर अशक्य गोष्टीही साध्य करता येतात. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग डाकिनीच्या जंगलात असल्याने याला डाकिनिया भीमाशंकरम असेही म्हटले जाते. ही कथा सांगते की अहंकार आणि अधर्माचा नाश करण्यासाठी ईश्वराला अवतार घ्यावाच लागतो. जे लोक दररोज भीमाशंकरांचे नाव घेतात त्यांच्या 7 पिढ्यांचे पाप नष्ट होते. भीमा नदीत स्नान करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास मनुष्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अशा प्रकारे भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचा महिमा अगाध आहे. ही कथा श्रवण केल्याने आणि भगवान शिवाचे ध्यान केल्याने मनाला शांती मिळते. हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडलेली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.